झाली का पिलो? हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे कळसला धोंडे खायला. हो, तुम्ही धोंडे खायला चाललाय का? धोंडा पाया आधी मारून घ्यावा लागतो, घेतला का? तर आता आम्ही चाललेले धोंडे खायला. आता आम्ही तिथं कुठल्या जावायला धोंडे खायला आवडत नाही. सगळ्यांनी सांगितले आम्ही धोंडे खायला येतो, पण आमच्यासाठी मटण बनवून ठेवा सासूबाईंना. तर आता सासूबाई मटण वगैरे बनवून ठेवतेलं. आणि आता आम्ही इकडनं चाललेलो आहे मिरगावाडीकडून, दौंडकडून. कारण की आम्ही ज्या रोडने जातो त्या रूटला माझी छोटी बहीण लागते, तर तिला आपण घेऊन जायचंय. म्हणजे तिचे मिस्टर येणार आहेत, पण ते मागून येणार आहेत, लगेच नाहीत, त्याचं काहीतरी काम होतं म्हणून. मग आम्ही आता चाललोय तिच्या घरी. आता आलेलो आहे आम्ही, कुठे आहे का हे दौंड मध्ये. आता आलेलो आहे तिच्या घरी, चाललोय मिरगवाडीला तिला आणण्यासाठी. खूप व्हिडिओ आलेला दिसतोय, कस काय काय माहिती. तर आता आम्ही सगळेजण चाललेलो इकडनं. बाय गुड्डी आणि इकडं आर्यन तर काही झोपी नाही, जागा आहे वाटत, झोपले. इकडे अनु, इकडे दाजी आहे करा. आणि इकडे हे गाडी चालवत येते. तर आता सारिकाला घेऊन आम्ही जाणार आहे कळसला. तिथे दीदी आणि दाजी आलेत इथं. म्हणजे 4 जावई, 4 लेकी आईच्या, आणि 5 जावई आईला तसं तर. पण कालच एक जावई येऊन गेला, आणि आता काल येऊन गेल्यामुळे मग म्हणजे तर आज आईच्या इथे 4 जावई आणि आईच्या 4 लेकी जाणार आहेत. कारण की आईला तर तसं तर 5 लेकी आहेत आणि 5 जावई. पण आईची एक लेक मोठी, सगळ्यात मोठी, आणि जावई काल धोंडे खायला येऊन गेले तिथं घरी. त्याच्यामुळे काल चालले होते, सो आज नाही येणार. आम्हाला माहितीच नाही ते आलेलं. त्यांना आम्हाला जर माहिती असतं आम्ही आज येणार आहे तर आम्ही पण त्यांना सांगितलं असतं. तसं कोणीच कोणाला फोन केला नाही, सांगितलं नाही. आणि अचानकच रात्री सगळ्यांचं ठरलं जायचं म्हणून. मग आता 4 लेकी 4 जावई आज जाणार आहेत. तर ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळेजण बघायला भेटतील. ब्लॉग कसा होतोय कसा नाही ते नक्की कंटिन्यू बघा. आणि म्हणजे माझी 2 नंबरची बहीण, 3 नंबरची, मी 4 नंबर, माझी बारकी एक 5 नंबरची, 4 जणी आम्ही, आणि मोठी बहीण नाहीये फक्त. तर सगळ्यांनी बघा आमचा फॅमिली ब्लॉग कसा होतोय कसा नाही. आणि धोंडे खायला चालले आहेत. तर सगळ्या दाजींना विचारायचंय, धोंडे खायला यायचं म्हटल्यावर धोंडे आधी पायावर बारून घेतात, तर ते धोंडे तुम्हाला आधी गोड लागलेत का ते सांगा, म्हणजे दुसरे खायला. सो चला सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आम्ही आलेलो आहे मिरगवाडीत, शिरलेलो आहे, घुसलेलो आहे रोडने. नाही, तिथं आता मिरगवाड लिहिलेलं होतं की. बरोबर आहे, मला आठवण आपण ह्या रस्त्याने आलेलो. हा ते तुझी ही गेली आता. काय ग, मेमरी लॉस झाली तुला. म्हणजे हा रस्ता हाय का नाही, आठवण म्हणले ह्याची मेमरी लॉस झाली म्हणायचं. रस्ता चांगला होता ग. असाच रस्ता आहे. ह्या रोडनी 2 गाड्या तर जातच नसत्याला. हे बघा सारिकाचं घर आलेलं आहे. सगळ्यात आधी सारिकाचंच घर आहे रोडला. सारिका आज मोशन क्लासला नसेल गेली. तो का आबी पळायला लागला. आबी म्हणत असेल मावाली चिंचच्या झाडाखाली. तर हे सारिकाचं घर आहे. नाही गाडींची गाडी नाही ती. आव दाजी, हाय आबी. हाय, कुठे गाडी काढ वळवायची. आलो आम्ही सारिकाच्या घरी. ओहो, क्या चल रहा है. झोपेत न उठली काय ग? कसलंच तोंड केलं या. अगं लिंब आणलेत की बाळा. बुवा बुवा ओवी इकडे निघाली होती. दाज बसलं घरात जाऊन. कशी अगदी काय ओळखू आहे ना काय. अगं वर्षाची झाली तरी कशी लगेच विसरती ग.
हे पडन खाली बघ खाली बघ चूप म्हणा चूप दाद आलोय चालेल आम्ही सारिकाच्या इथं रस्त्यात येणार आहे आणि लगेच निघणार आहे सकाळी वेळात आपल्याला बसतोय सरबत पिऊन घ्या की सरबत प्यायचंय सरबत प्यायचंय घ्या पिऊन जायचंय आपल्याला लवकर बोला ना तू आता मी आली तर कशी बघते का ही यायनाच यासाठी ओळखतच नाही आले आले लगेच हे बघा येत नाही तर तिला आता नादून घेतली कसं तिला म्हटलं पीप मध्ये बसायला जाऊ म्हणून आली नाहीतर येतच नाही मी लगेच गेले की ओळख चल तर पीप 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 हे दुखतेच बसायचं येऊ म्याव म्याव कुणाच आहे म्याव येऊ ते विसरून जाते लगेच थोड्या वेळ येत नाही आता परत आली ना मग नाही जायची ओवी 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 चला आम्ही चाललेलो आहे आता आवरले शूज घालून घ्या चला ओवी अजून तिला ओळखीत आहे चला पीप आबी चल उरक चला चला आबी तो दादा उरकलं का तो उरकलं का सगळ्याच बघ बरं मम्मा दादू हा चला 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 गो मम्मीचं झालं झालं की सगळ्याचं चल पिलो चल आपल्याला जायचं पीप मध्ये चला नाही रडते ती चला चला यायची मम्मा पण यायची मम्मा चला चला पीप 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 मध्ये जाऊ आपण चल चला चाललो आम्ही सगळेजण अयो पीप म्हणल्यावर कशी आली पुढे बसायचं का माग चला येऊ का चला आपल्या पीप मध्ये जायचं नाही बघ येऊ की डॉगी बस मी बसू आधी नको उलट्या कर चल बस बा आतमध्ये आता तुला नाही जागा आम्ही चाललो बाय ती जायचं म्हटल्यावर आता चल चल तू चला काय नाही कुठे कशाला दादा काचाने काय होणार आहे तेवढी उघडून येत नाही ना आता तुमच्याकडं आता ती गाडीत बसली ना आता नाही येणार बाय बाय कर आत्याला बाय बाय कर बाय आत्या तर आता आम्ही सगळेजण चाललेलो आहे आमच्या मॅडमला पण घेतलेलं आहे आता आम्ही ओवी इकडे आता बसले मावशीकडे गाडीत म्हटलं कोणाकडे पण जातील लगेच आणि बाकीची चिल्लर गँग माग बसवली ती गाडीला आता आम्ही चाललेलो पहिला आम्ही इकडे राहायचो पिलेवाडी आमची पिलेवाडी होती आम्ही तिकडे राहत नाही आम्ही तिकडे वाया वस्तीवर राहायला गेले हे बघा आला आता कळस ही आमची जुनी शाळा तू शाळेत होती का हा होती की 7वी पर्यंत आता वळालो आमच्या मम्मीच्या घराकडे इथं बघा आता आईचं घर आलेलं आहे गुराकडे चाललं काय नाही आमचे भाऊसाहेब आले दारात दादू भाऊ राया
उन्हात आल्या काळा उन्हात. अरे ये ना बाबा. ओवीला घ्यायची दरीला. आंब्याची गोण आणली तुझ्यासाठी खास हापूस बॉक्स. दर नाही हिला. काय बघा आता आईच्या घरी पोहोचलेले आहे. आमची दिदाबाई आधीच आली आमच्या आधी. श्री कुठे आहे श्री? सारिकाची पर्स घेतली. सगळ्या बहिणी सोबत आल्या कसलं भारी वाटतं ना. दिदाबाई आमच्या आधी आली. बघा दाजी आमच्या आधी आल्या ते. दाजी व्हिडिओत काय आमचं येत नाहीत. हाय, हे बघा आमचा श्री राजा. श्री काकाकड कस काय गेला तो? हा किती शांत बसलाय पिल्लू. श्री काय करतो बाबू? ओळखू येते त्याला. बरं नाही बस काकापाशी. काकापाशी बसलायस तू? रडायला लागलं. अहो दाजी तुम्ही तसं केलं ना तुम्ही चेहरा तुमचा येणारच आहे तसा. अशी उलट म्हणते ना यो लय लागते ते दाजी. इथं काय चाललंय? मोबाईल आले लगेच. मी दिसा ना काय तुमच्यात? तुम्ही तिघी दिसताय. थँक्यू. नाही कम्प्लीट झालं अजून. 1000 राहिले. बर इथे बघा आता जेवायला वाढलेले. दाजी आधीच जेवलेत लवकर. आधी आले ते. दाजी जेवण करा की. जेवण करा की. काढला होता की. दाजीला लाज वाटते व्हिडिओ द्यायला. दाजींचं जेवण झालेलं आहे आता. यांना आणि दाजींना जेवायला वाढलेले. धोंड्याचं जेवण धोंड खायला आईने बोलवलं आणि ह्यांनी काय करायला सांगितलंय बघा. तुम्ही भाऊराय आले ते बघा. गाडी पेक्षा थांबलाय. वैभव पशी सार्थक आता आलाय. सार्थक पण आलता ना काल? ए सार्थक जरा हाय कराव. दिसा ना तुम्ही ह्याच्यात. बरणे पाटील हाय कर की. ते बी लागत काय आहो दाजी. व्हिडिओ काढा नको. आम्ही तर म्हणलं येते का नाही काय माहिती. स्वागत आहे दाजीबा तुमचं. नाही नाही बसायच टाकले तुम्हाला. आता श्रीचं पण आहे अधिक मास. पहिला अधिक मास मामाच्या ह्यातला त्याचं पण सेलिब्रेशन करायचंय. आणि माझं आता 1 मिलियन कम्प्लीट इन्स्टाचे होतील तर त्याचं पण सेलिब्रेशन करायचं. म्हणजे 9,99,000 झाले. 1000 राहिले ते. पण मग आता परत काय आमची फॅमिली एकत्र सारखी येत नाही. सो आता सेलिब्रेशन करायचंय. काय ग बाबू? तर वैभवनी इथं बघा केक वगैरे सगळं आणलं ते. हे आणलेलं आहे परत ते काय ते वाजवायचं. बॉम्ब वाजवते का आता? त्याने 2 केक वगैरे आणले ते. तर आता सेलिब्रेशन करायचंय 1 मिलियनचं. स्प्रे बी आणलेला आहे. तर आता करणार आहे आम्ही सेलिब्रेट. त्याला घे घरात चल.
मोबाईल चल मामा म्हणलाय मला एक फटाका हा चला 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 केक हा तर चला आता आम्ही करणार आहे सेलिब्रेशन. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. एडिट करायचं आहे लगेच मला लगेच असं म्हणजे थोड्या वेळाने तासाभरात. बघा इथं श्रीचं पहिला अधिक मास आहे तर त्याच्यासाठी इथं सेलिब्रेशन करायचंय आता. आज सगळा पान मामाला हे मानपान. तुला कळतं का बाळा? अरे माणसं कोण चालले ते बाळा मी काहीतरी मध्ये काय एक चापट्टा की झालं श्री ए श्री आई डबल दे गं. माझी सगळं पॅन्ट खराब केली. श्रीचं औक्षण कर आता तांदूळ टाकून तांदूळ टाक साखर थोडीशी नुसतं चारलं का चारू नको आणि ताट वळ उचलून हळूच श्री थांब आणि परत आता झालेलं आहे श्रीचा अधिक मास पहिला. आला चांगला केक दाजीन पैसे दिले विकायला लागलं. गाडी थोडं ते मागं घेतोय तिथं सेलिब्रेशन करायचंय. तिथे सगळी फॅमिली आमची बसलेली आहे. हा का हे का ओवी श्री ए श्री आंबा खायचा झाला बाबू. त्याला सगळी फॅमिली बसलेली तयार होऊन. $1 मिलियनचं सेलिब्रेशन करा त्याच्यामुळे सगळी येतात फॅमिली आमची आज. काय करू इथं थांबू का रे मी? मला इथून नेताच येणार नाही. आधीच लिहून घे बाबा. तू उंच आहे तुझ्या हाताने इथं येईल लिहिता लिहि बरं इथं तू. माझा फोटो काढ. हा चालेल. परी थांब. शंभर झाल्यावर कापते ती केक 999 कापते. काय दादूला का बुक्की काढली हिथून काढणार असा व्हिडिओ काढणार असा खाली. आता काय डबल द्यायचं काय ट्राय करून पूर्ण घे भावड्या घे पूर्ण व्हिडिओ खाली बघ भाऊ तू. ओके का आता रिटर्नचा व्हिडिओ बनवते 1 मिलियन. अरे ती केक पागाळलं ना उरका की. आता 1 मिलियन घेणार आहे आता कसं लिहायचं आहे तू 1 मिलियन व्हिडिओ काय कर परी. अरे माझी राणी हुशार झाली. अरे का लकडी की
लकडी की काठी लाव. हॅपी बर्थडे हा घे थोडंसा दिसला नाही पाहिजे हा हो तुझ्यावर जाते तुम्ही पुढे जाते तुम्ही केक वर केक खायचा आहे की केक वर ती रडकुंडी आली बर का आता. कर रडती सांग की गेली तुझे मोबाईल दिसाय नको होता संपला ही की नवीन आहे. केक वर बघ ना दी काढ. दोन तीन काका तुझं पोर आहे आम्ही कसून परी माग सर डोळ्यात जाईल. आम्ही कसून ना पप्पा काय म्हणते मागे ना ती काय ती मेणबत्ती का काय ती दिसलं होतं ते त्याला पटलं आपल्याला केक घेत राहायला लागते अयो ही म्हणते केस तुझी बा काकाच ओके हा बघा इकडे फोन तापला माझा हिट झाला एक काढ फोन तापल्या पण फोन निघणार नाही तर ओके तुझ्या पोरी बरू इकडे या अनु अनु केस अगर असं घ्या बघ इकडे चल हे पण बघ इकडे आई खाली बघ थोडं मामा लय फुटता मानगे काढू दे कुत्रे डोळे तुमच्या डोळे ते सांग बरं का पण असू द्या बघा इकडे नको ती का नाही कोला ती दाजी म्हणलं पाहिजे. तर आता 1 मिलियनचं सेलिब्रेशन इथं झालेलं आहे बघा आणि आता जे ते सगळे जाणार आहे तर फोटो काढायचं चाललेले फोटो वगैरे काढायचं झाल्याच्या नंतर आता सगळे आपापल्या घरी जाणार आहे झाले सगळ्यांचं जेवण वगैरे करून दाजींची तर आली बी गाडी जायला चला आता सगळेजण चालले ते बघा अजिबात काढत नसतं आमची मम्मा कुचमून बसली काय ग मम्मा सगळी आली आता सगळी जायची. दाजी थांबावं फोटो काढते भावड्या बरं. दीदी आणि दाजी गेलं बघा आता भावड्यापाशी फोन आता वैभव तोपा वाजवला रे एवढ्या उशीर वाजवल्या नाहीत केक कापलं तवा आणि एकतर गाडी खाली चिरडली बघा इथं वाजव की चल धरतूच चालू आहे. आपल्या
त्या साईड आता मोठं दाजी आकी पण चालले ते इथं बघा. आणि भाऊ इथंच आहे सार्थक. हा? बाय आका. इथं बघा आता अंधार पडायला लागला. किती वाजलेत बाई? 7 ना? 7 वाजलेत इथं. आणि मिरगळ दाजी लवकर आलं नव्हतं. सगळं सेलिब्रेशन वगैरे झाल्या आल्यात इथं. त्याच्यामुळं मिरगळ दाजींनी मटण खाल्लं या बोकडाचं. त्यांच्यासाठी स्पेशल आणलं होतं. आता परत मच्छी केले ते. मच्छी खाते ते दादा. हा चला आम्ही चाललो आता घरी. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय कर सगळ्यांना. इकडे इकडे सगळे बाय. कशी करते बाय बाय. दिसते का? अबे आम्ही सगळेजण चाललेलो आहे. इकडे सगळे बघा आले तर इथं. इकडे आमचं पिलुड. इकडे चाललंय पसारा वगैरे मांडायचं. 8 साडेआठ वाजलेत आता चाललोय आम्ही. चला आता पारा अंधार पडलेला आहे. सारिकाला पण सोडायचंय घरी. तर व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना. बापू ठेवावं ठेवा ना. मम्मी जार बसला नाही. जुगी आईला बाय बाय कर.